नमस्कार, पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी। गुरुवारी शेअर बाजारात 6 तासामध्ये 10 लाख कोटींचं नुकसान झालंय। गुरुवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे। गुरुवारी झालेली ही घसरण 2 महिन्यातील बाजारातील इंट्राडे मधील सर्वात मोठी घसरण आहे। यापूर्वी 5 ऑगस्ट रोजी बाजार 2.68% घसरला होता, त्यावेळी निफ्टी 662 अंकांनी घसरला होता। बाजारातील घसरणीची 5 प्रमुख कारणे म्हणजे पहिलं कारण म्हणजे इराण आणि इस्रायलमधील वाढता तणाव, दुसरं कारण आहे फ्युचर आणि ऑप्शन बाबत सेबीने केलेले नवीन नियम, तिसरं कारण म्हणजे FII म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स ची गुंतवणूक भारतातून चीनकडे जात आहे, चौथं कारण क्रूडची किंमत जवळपास $75 वर येऊन पोहोचली आहे, पाचवं कारण म्हणजे US मधील निवडणुकांबाबत चिंतेचं वातावरण आहे। पण त्याचबरोबर भारतासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये कायम आहे आणि चीनला मागे टाकून सर्वात मोठी उद्योन्मुख बाजारपेठ बनली आहे। यंदा भारताने MSCI निर्देशांकात चीनला वेटेजच्या आधारे मागे टाकण्यात यश मिळवले। गुंतवणूकदारांनी चीनपेक्षा भारतातील परिस्थिती अधिक आवडली आहे, कारण हे ते त्यांना कमाईमध्ये अधिक वाढ दिसून येत असल्याचा अहवाल तज्ञांनी दिलाय। JTL इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली। बैठकीत कंपनीने ₹2 दर्शनी मूल्य म्हणजेच ₹2 फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरची किंमत ₹1 फेस व्हॅल्यू करण्याची घोषणा केली आहे। ह्याचाच अर्थ असा की शेअर 2 भागांमध्ये विभागला जाणार आहे। JTL इंडस्ट्रीज कंपनी इलेक्ट्रिक रेजिस्टन्सी संबंधित उत्पादने बनवते, ह्याशिवाय कंपनी स्टील पाईप्स बनवण्याचा देखील व्यवसाय करते। गुरुवारी कंपनीचा शेअर 1.58% वाढून ₹243 पातळीवर बंद झाला। REC लिमिटेडने ग्लोबल ग्रीन ग्रोथ इन्स्टिट्यूटच्या सहाय्याने $500 मिलियन किमतीचे ग्रीन बॉन्ड उभारले। नियम 144A अंतर्गत ग्रीन बॉन्ड ग्लोबल सिक्युरिटीज ऑफ मार्केट ऑफ इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज लिमिटेड आणि NSE इंटरनॅशनल एक्सचेंज ऑफ NSE IFC लिमिटेड GIFTCT वर लिस्टेड आहेत। गुरुवारी REC लिमिटेडचा शेअर 3.44% घसरणीसह ₹537.65 पातळीवर बंद झालाय। इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड IOC ने पेट्रोलियम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी नेपाल ऑइल कॉर्पोरेशन सोबत B2B करार केलाय। गुरुवारी IOCचा शेअर 4.5% घसरणीसह ₹170.96 पातळीवर बंद झाले। महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी रोख्यांच्या माध्यमातून म्हणजेच बॉन्डच्या माध्यमातून ₹750 कोटी उभारणार आहे। गुरुवारी कंपनीचा शेअर 2.5% घसरणीसह ₹322 पातळीवर बंद झालाय। डीमार्ट अव्हेन्यू सुपरमार्टने आपले बिझनेस अपडेट जारी केलेत। वार्षिक आधारावर सप्टेंबर तिमाहीत कंपनीचे उत्पन्न ₹12,308 कोटीवरून ₹14,050 कोटीपर्यंत वाढले। 30 सप्टेंबर 2024 पर्यंत कंपनीच्या एकूण स्टोअर्सची संख्या 373 इतकी झाली। गुरुवारी कंपनीचा शेअर 0.27% घसरणीसह ₹4,941 पातळीवर बंद झालाय। रेफेक्स इंडस्ट्रीज कंपनीने 927.81 कोटीचा निधी उभारण्याचा प्रस्ताव दिलाय। गुरुवारी कंपनीचा शेअर 0.3% घसरणीसह ₹541 पातळीवर बंद झालाय। BCL इंडस्ट्रीज कंपनी गोयल डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडचे अधिग्रहण म्हणजे संपादन करेल। ह्या अधिग्रहणामुळे 250 KLPD धान्य आधारित इथेनॉल प्लांट उभारण्यात कंपनीला मदत होणार आहे, की ज्यामुळे कंपनीची उत्पादन क्षमता 700 KLPD वरून 1100 KLPD इतकी होईल। गुरुवारी कंपनीचा शेअर 3% घसरणीसह ₹56.50 पातळीवर बंद झालाय। ओरिएंटल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीला एक ऑर्डर प्राप्त झाली आहे। गुरुवारी कंपनीचा शेअर 4% घसरणीसह ₹268 पातळीवर बंद झालाय। आरती ड्रग्स लिमिटेड कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीला म्हणजेच उत्पादन सुविधेला UK MHRA कडून GMP प्रमाणपत्र प्राप्त झाले। गुरुवारी आरती ड्रग्सचा शेअर 1.6% घसरणीसह ₹512 पातळीवर बंद झालाय। शिल्पा मेडिकेअर लिमिटेड कंपनीच्या युनिटला EDQM कडून म्हणजेच युरोपियन डायरेक्टर फॉर क्वालिटी मेडिसिन कडून API डेस्मोप्रेसिन साठी योग्यतेचे प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट फॉर सुटेबिलिटी प्राप्त झाले। गुरुवारी कंपनीचा शेअर 4% घसरणीसह ₹799 पातळीवर बंद झाला। सायंट DLM
कंपनीला तिच्या सबसिडियरी कंपनी सायन DLM INC मार्फत अमेरिकन एंटिटीच्या अधिग्रहणास मान्यता मिळाली. गुरुवारी कंपनीचा शेअर 3% घसरणीसह 691 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. युनिकॉमर्स ई सोल्युशन्स लिमिटेड कंपनीने VIP इंडस्ट्रीज सोबत करार केलाय. हा करार ई कॉमर्स ऑपरेशनसाठी करण्यात आलाय. गुरुवारी कंपनीचा शेअर 3% घसरणीसह 207 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय.